नमस्कार, मी तन्मय ढिल्लू आणि आपण पाहताय खास रिपोर्ट NDTV मराठीवरती। दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर सविस्तर नजर टाकायची आहे। मात्र नेमकं काय काय घडलंय त्याचा सविस्तर रिपोर्ट, बातमी मागची बातमी जाणून घ्यायची आहे। आणि अर्थातच बातमीपत्राच्या सुरुवातीला एक अतिशय महत्त्वाची घडामोड घडली आहे राज्यामध्ये। राज्याचं राजकारण हदरवून टाकणारी ही घटना आहे, कारण एक कट रचण्यात आला होता। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचा। आणि याच संदर्भातला एक मोठा अहवाल राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी तो निवृत्तीआधी सरकारकडे सुपूर्द केलाय। यामागे नेमकं होतं कोण, कोणी हा प्लॅन आखला होता, नेमकं घडलं तरी काय, सगळ्या प्रश्नांची उत्तरं या रिपोर्टमध्ये मिळतील। फडणवीस शिंदेंना खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न, मीरा भाईंदरचं प्रकरण, खोट्या गुन्ह्याचं राजकारण, रश्मी शुक्लांचा अहवाल राज्यात नवा वाद। 5 दिवसांपूर्वी रश्मी शुक्ला या राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरून निवृत्त झाल्या आणि निवृत्त होण्याच्या बरोबर 5 दिवस आधी रश्मी शुक्लांनी एक धक्कादायक अहवाल सरकारकडे सोपवलाय। एका प्रकरणात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना गुन्ह्यात अडकवण्याचा डाव होता असं या अहवालात म्हणण्यात आलंय। आणि माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस विशेष तपास पथकानं केली आहे। ठाण्यातील एका छळ आणि खंडणीच्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न होता। तत्कालीन माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंकडून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते असं रश्मी शुक्ला यांच्या अहवालात म्हणण्यात आलंय। इतकंच नाही तर याच प्रकरणाची ऑडिओ क्लिप फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी करून खातरजमा केल्याचाही उल्लेख अहवालात आहे। या ठाणे पोलीस दलातील निवृत्त सहाय्यक आयुक्त सरदार पाटील, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे माजी नगररचनाकार दिलीप घेवारे आणि विकासक संजय पुनमिया यांच्यातील संभाषण असल्याचं समोर आलं। यानंतर फडणवीस आणि शिंदेंना अटक का केली नाही असं संजय पांडेंनी पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांना विचारलं होतं असंही अहवालात म्हणण्यात आलंय। फडणवीस आणि शिंदेंना या गुन्ह्यात अटक करण्यासाठी पांडे यांनी प्रचंड दबाव टाकला होता असा निष्कर्ष त्यावरून काढण्यात आला। सरदार पाटील त्यावेळी वापरत असलेल्या सरकारी गाडीच्या नोंदवहीत 5 मे ते 21 मे 2021 या काळातील पानं गायब आहेत, म्हणजेच पुरावा नष्ट करण्याचा प्रकार असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला। रश्मी शुक्ला यांनी या अहवालात माजी पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि ACP सरदार पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे। रश्मी शुक्ला यांनी निवृत्तीच्या 5 दिवस आधी त्यांचा हा अहवाल अतिरिक्त मुख्य सचिवांना सादर केला आहे। या अहवालामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचं स्पष्ट केलं आहे। या रिपोर्टमध्ये अनेक गंभीर बाबी आहेत। कशा पद्धतीनं आम्हाला अडकवण्याकरता वरूनच सूचना होत्या आणि त्या सूचनांचं पालन करत कशा प्रकारे तेमाचे CP आणि अधिकारी काम करत होते, कशा प्रकारे लोकांना धमकवत होते, कशा प्रकारे नसलेल्या केसेस तयार करत होते, हा प्रयत्न त्यांनी करून पाहिला, पण त्यांना काही त्या काळात मिळालं नाही। त्यामुळे त्यांचा प्रयत्न सफल झाला नाही। पण कसं सुडाचं राजकारण चाललं होतं हे मात्र यातनं दिसतं। यावरूनच भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी सभागृहात देखील सवाल उपस्थित केला होता। आता ऐन महापालिका निवडणुकीच्या काळातच हा अहवाल समोर आलाय, त्यामुळे राजकीय वातावरण देखील तापलंय। भाजपनं उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय, तर विरोधकांनी रश्मी शुक्ला या संघाच्या असल्यानं त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही असंही म्हटलंय। पोलिसाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला दबाव कोणाचा होता? संजय पांडेंवर। संजय पांडे यांनी दबाव टाकला असा जो अधिकारी सांगतोय, तो खालचा अधिकारी ज्याच्यावर संजय पांडे यांनी दबाव टाकला, त्या संजय पांडेंना निर्देश आदेश कोणाचे होते? त्या काळात मुख्यमंत्री कोण होते? गृह मंत्रालयाचं काम कोणाकडे होतं? मग ह्या सगळ्या मंडळींना जे त्यावेळेला सरकारमध्ये बसले होते त्याचे मुखिया उद्धवजी ठाकरे स्वतः आहेत। मग त्यांना आमचा प्रश्न आहे की तुम्हाला आता पाताळ यंत्री म्हणायचं? षडयंत्री तर तुम्ही झालेच, आता हा पाताळ यंत्री प्रकार काय? आणि म्हणून चेहऱ्यावर जाऊ नका। भोली सूरत दिल के खोटे, हेच उद्धवजी तुमचं वर्णन करता येईल
ह्या पातळीवर तुम्ही गेलात. रश्मी शुक्लाने 5 दिवसापूर्वी रिटायर होण्यापूर्वी एक अहवाल सादर केला होता. मीरा भाईंदरच्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांना गोवण्याचा प्रयत्न केल्याचा अहवाल त्यांनी सादर केला होता आणि त्यांनी संजय पांडे यांनी हा म्हणजे दबाव आणला होता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, रश्मी शुक्ला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांचं अख्खं कुटुंब हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतात आणि त्या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या अहवालावरती विश्वास ठेवता येणार नाही. तसं नसतं तर त्यांना एक्सटेन्शन दिलं नसतं ना, संघाच्या दबावामुळे दिलं आहे. तिथे काय दुर्लक्ष. म्हणजे अहवालच रश्मी शुक्लांच्या काळात आला आहे आणि रश्मी शुक्लाकडे अहवाल येतो तो कुणाच्या इशाऱ्यावर येतो हे काही सांगण्याची गरज नाही. रश्मी शुक्लावर कुणाचा आशीर्वाद होता, कुणाच्या आशीर्वादामुळे त्या खुर्चीवर त्या बसल्या होत्या हे महाराष्ट्राला माहिती आहे, पोलीस विभागाला माहिती आहे. पोलीस विभागामध्ये दोन उभे गट पडल्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पोलीस विभागामध्ये झालेली होती. आणि या रश्मी शुक्लांचा जो एकूण कार्यभार होता तो पूर्णतः मुख्यमंत्र्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच होता आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच त्या बसल्या होत्या. तर आपल्या सोयीचा अहवाल तयार करून घेणं हे काही भारतीय जनता पक्षाचा काही नवा धंदा नाही आहे. रश्मी शुक्ला यांचं महाराष्ट्र पोलीस दलातलं कमबॅक ते त्यांच्यावरील विरोधकांच्या आरोपांनी त्या अधिक चर्चेत असतात. त्यात निवृत्ती आधी दिलेल्या अहवालानं राजकारणात खळबळ माजवली आहे. रश्मी शुक्लांवर महाविकास आघाडीच्या काळात फोन टॅपिंगचे आरोप करण्यात आले होते. शुक्लांवर गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यात सत्तापालट होताच दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांच्यावर पक्षपाताचे आरोप करण्यात आले. विरोधकांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाकडून त्यांची बदली करण्यात आली. भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर पुन्हा पोलीस महासंचालकपदी त्यांची वर्णी लावण्यात आली. ऐन निवडणुकीत समोर आलेल्या या अहवालानं महाराष्ट्राचं राजकारण आता कोणती दिशा घेणार हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.